Hello, hello. This is the Mayam Artifact episode number 1227. आजची तारीख आहे जुलै 21, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. वेल, मी आसपास आजूबाजूला खूप बघतो की या लोकांचं झालं आहे, त्या लोकांचं म्हणजे याच्या घरी याच्या आई वडिलाचं पटत नाही, त्यांच्या घरी त्याच्या आई वडिलांचं पटत नाही. माझ्या घरी कंडिशन सेमच आहे. म्हणजे माझ्या घरी माझ्या आई वडिलांचं पटत नाही. म्हणजे इतकं पण नाही, म्हणजे एवढी खूप भयानक स्टेजवर पण नाही. म्हणजे कसं मी आजूबाजूला बघतो ना, आता काही त्यांचे पॅरेंट्स खूप टोकाची भूमिका घेतली आहे. म्हणजे त्यांनी घटस्फोट किंवा वगैरे वगैरे. माझ्या घरी माझ्या आई वडिलांचं पण असंच काहीतरी होते, नेहमी झगडा वगैरे, ऑलमोस्ट लाईक एव्हरी डे झगडा वगैरे होतो. बट इतकी अशी टोकाची भूमिका वगैरे कधी घेत नाही. पण असं का होते? आणि अनफॉर्च्युनेटली मी त्यांचा मुलगा आहे, बट मी त्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न नाही करू शकत आहे. कारण ऍक्च्युली मलाच नाही माहित का प्रॉब्लेम आहे काय. सो व्हॉट एक्झॅक्टली इज प्रॉब्लेम? नवरा बायको मध्ये सर्टन डिस्टन्स पिरियड ऑफ टाइम नंतर झगडा व्हायला का सुरुवात होते? याचा आता मला एक ऑब्वियस आन्सर मिळतो की जशाप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीवर जास्त वेळ राहिली तर आपण बोर होऊन जातो. एक मोबाईल आपण किती दिवस चालवू शकतो? 1 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. त्याच्यानंतर मग तो बोर व्हायला लागतो. मग आपल्याला नवीन फोन दिसतो जो त्याच्यापेक्षा सर्वात हायर बिल्ड क्वालिटीचा असतो, जो आपण तो विकत घेतो. अनफॉर्च्युनेटली आपण त्या फोन सोबत किंवा त्या गोष्टी सोबत बोर होऊन जातो. तर ही गोष्ट नवरा बायको सोबत लागत असेल. म्हणजे नवऱ्याला पण एक प्रकारे बायको 10 किंवा 15 वर्षानंतर बोर वाटायला लागेल, किंवा बायकोला पण 10-15 वर्षानंतर नवरा बोर वाटायला लागेल. आता हे बोर वाटणं म्हणजे काय की दोघही बरोबर सेम ट्रॅकवर आहे, काही भांडणं नाही, काही नाही. बट इट जस्ट लाईक काहीच नाही. इट जस्ट मला सांगण्याचा उद्देश हा आहे की वाय इज दिस हॅपन? असं का होते? आणि मला एक प्रकारे याच्याबद्दल प्रॉब्लेम फाइंड आउट करावा लागेल, आणि देन मला याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करावं लागेल. सोल्युशन फॉर व्हॉट? सोल्युशन माझ्या आई वडिलांचं भांडण मिटवण्यासाठी? नाही. सोल्युशन याच्यासाठी का समोर जाऊन जेव्हा मी लग्न करीन, तर मी लग्न करायच्या अगोदर मी कोणकोणते प्रिकॉशन्स घ्यायला हवे. कारण एक लग्न म्हणजे खूप मोठी जिम्मेदारी किंवा खूप मोठी डिसिजन असते असं मला वाटतं. आणि या डिसिजन घेण्यासाठी आपल्याला पहिले त्या व्यक्तीला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे की काय आहे. म्हणजे मला असं का करावं लागेल की ती ज्या पार्टनर सोबत मी लग्न करेल, ती पार्टनर माझा ऍटलिस्ट 30-40 वर्ष माझ्या सोबत राहील. सो हा पुरावा किंवा हे कन्फर्मेशन मला कुठे भेटेल? मला असं का करावं लागेल? सो कारण ह्या साऱ्या गोष्टी ह्या इमोशनल गोष्टी आहे. याची कोणती ऑफिशियल डॉक्युमेंट्स वगैरे नसतात. लग्न झालं किंवा घटस्फोट झाला याची ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतात. बट प्रेम झालं किंवा माझा या मुलावर किंवा मला या मुलीवर विश्वास आहे, तर या गोष्टीसाठी कोणता ऑफिशियल डॉक्युमेंट नसते. असं कोणता कागद किंवा काही नसतो. मी विशालचा फ्रेंड आहे किंवा पिंटी माझा फ्रेंड आहे याचं काही डॉक्युमेंट आहे का? नाही. मी जस्ट त्याला जनरली ओळखतो.
बिकॉज ऑफ ही इज माय फ्रेंड. बट काही आहे का डॉक्युमेंटेशन? नाही ना. जसं मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे याचं डॉक्युमेंटेशन आहे. माझं जन्माची तारीख, माझ्या नावाच्या मागे माझ्या वडिलांचं नाव लागते. दॅट्स वाय ते माझे वडील आहेत, राईट? सो मला काय करायला पाहिजे, म्हणजे मला कोणत्या प्रिकॉशन्स घ्यावे लागेल? फर्स्ट ऑफ ऑल, तुला अशा मुलीसोबत लग्न करावं लागेल जे मुलगी तुम्ही अगोदर कधी भेटले नसाल. या म्हणजे जस्ट लाईक मी एक सिच्युएशन सांगतो का, माइट बी शायद मी माझं लग्न अशा प्रकारे प्लॅन करेन. समजा जर मला लग्न करायचं आहे तर गेल्या लग्नाच्या 6 महिना अगोदर मी वडिलांना सांगेल किंवा माझ्या आईला सांगेल, आई मला लग्न करायचं आहे. ऍट दॅट स्टेजवर, ऍट दॅट लेवलवर मी ॲज अ फिल्म मेकर वगैरे सक्सेसफुल फिल्म मेकर बनून राहणार त्या सिच्युएशनच्या वेळेस. तर ऑफकोर्स माझी जे बायको आहे ती चांगलीच भेटेल, राईट? सो बट मला नाही माहित का ती चांगली कोणत्या वेने चांगली आहे, म्हणजे का मी तिच्यावर विश्वास करू शकतो समोर येणाऱ्या 40 वर्षापर्यंत, का ती अशी मुलगी आहे का, याचं मला काहीच माहित नाही. सो हाऊ आय सपोज टू डू दॅट? सो मला असं वाटते की लग्नाच्या 6 महिन्या अगोदर मी वडिलांना फोन करीन, वडील मला लग्न करायचं आहे, माझ्यासाठी मुलगी शोधा. माझ्या आई वडिलांना खूप खुशी होईल का मुलाला लग्न करायचं आहे. मी फक्त एवढीच बाजू तयार ठेवेल का मुलगी फक्त डॉक्टर असायला हवी, बस. मुलगी फक्त डॉक्टर असायला हवी, बाकी सगळी तुमची चॉईस. ऑफकोर्स ही काही खूप मोठी चॉईस वगैरे नाही, एक डॉक्टर बस. सो माझे आई वडील मुलगी शोधायला जाईल. तर या दरम्यान मी हे 6 महिने, तर या दरम्यान आई वडीलच सगळे मीटिंग करतील. मी दुसऱ्या कंट्रीमध्ये राहील. या जेव्हा भेटायची वेळ येईल ना तेव्हाच मी समोर येईल, तोपर्यंत समोर मी येणार नाही. टिल देन मी माझं काम करणार नाही. या वाय? कारण 6 महिन्यामध्ये मला आयुष्याचं सर्वात खूप मोठं डिसिजन घ्यायचं आहे. सो या 6 महिन्यामध्ये मला विचार करावा लागेल का कोणती मुलगी आहे ती, आणि ऑल्सो मला या 6 महिन्यामध्ये एक अग्रीमेंट बनवावं लागेल, एक लॉयर, एक ऑफिशियल अग्रीमेंट. कारण इमोशनल फिलिंग्स याचे कोणते ऑफिशियल डॉक्युमेंट्स नसतात. बट याला कुठपर्यंत चालवावं, कुठपर्यंत नाही चालवावं, किंवा ते रिलेशनशिप कुठपर्यंत आहे किंवा नाही आहे, कोणत्या व्यक्तीला कुठपर्यंत हे द्यावं, म्हणजे कुठपर्यंत तो आपल्या लाईफमध्ये इंटरफिअर करेल वगैरे वगैरे. सो या गोष्टीसाठी मी एक अग्रीमेंट बनवेल, एक वकील, एक लॉयर घेऊन एक लॉसूट फाईल करेल, ते माझ्या फ्युचरसाठी सिक्युअर राहील असं मला वाटते. सो मी एक अग्रीमेंट फाईल करेल. त्या अग्रीमेंट फाईलमध्ये मी माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल आणि स्वतःबद्दल सगळे पॅरामीटर्स त्या लॉयरला सांगेल. का म्हणजे पॅरामीटर्स म्हणजे की मी तेव्हा विचार करेल की व्हॉट इफ, समजा जर माझं समोर जाऊन या मुलीसोबत माझंच काही जमलं नाही, आमचे खूप झगडे भांडण होऊन राहिले, ऑब्विस इफेक्ट आहे, जो झगडे भांडण आहे याचा इफेक्ट माझ्या कामावर पडेल, जे की माझ्यासाठी काम सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली कामावर त्याचा तडा नाही गेला पाहिजे, या गोष्टीला प्रिकॉशन घेण्यासाठी मी हे अग्रीमेंट बनवेल. या अग्रीमेंट मध्ये काय राहील की आय डोंट नो, बट इट्स सर्टन अमाऊंट्स ऑफ लिमिटेशन्स राहील. कोणकोणते लिमिटेशन्स, की कोणते लिमिटेशन्स राहणार रे, की
Mm, I can't think about that, but हे कसं हे लॉसूट जो फाईल करतो तो वकील असतो, त्याला माहित असते या साऱ्या गोष्टी का अग्रीमेंट मध्ये कोणकोणते पॅरामीटर्स राहील. तो मला सजेस्ट करेल, तुम्ही या प्रकारचं अग्रीमेंट टाकू शकता, त्या प्रकारचं अग्रीमेंट टाकू शकता वगैरे वगैरे. सो मे बी ते लॉयरचं काम आहे. सो ते लॉयर मला हँड ओव्हर करेल की शायद हे तुमचं अग्रीमेंट राहू शकते. त्यातले मी मी पॅरामीटर्स चेक करेल का माझ्या होणाऱ्या बायको म्हणणे समोर जाऊन माझ्यासोबत असं काही केलं तर का होईल, माझ्या लाईफवर कोणत्या प्रकारचा अफेक्ट होईल, तिच्या लाईफवर कोणत्या प्रकारचा अफेक्ट होईल वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टीचा पूर्ण जो लेखाजोखा आहे त्या अग्रीमेंट मध्ये लिहून राहील. ओके. मग काय होईल का आई वडिलांना एखादी मुलगी पसंत येईल. मुलगी पसंत आल्यावर मुलगीला मी भेटायला जाईल. फर्स्ट ऑफ ऑल मुलगीला भेटायला जाईल. ऑफकोर्स मला एवढं माहित आहे का माझ्या वडिलांची किंवा आईची जे काही चॉईस राहील ती चांगलीच राहील. डेफिनेटली सांगतो. आणि मला ती आवडेलच. येस. सो बेसिकली आई वडिलांची चॉईस आहे, मला ती आवडेलच ती चॉईस. ओके. जी चॉईस म्हणजे जी मुलगी आहे ती. आणि मग मग मी तिच्यासोबत प्रॉपरली बोलेल. तिला म्हणेल की जेव्हा आमची मीटिंग राहील तेव्हा मी तिला म्हणेल की शुड वी टॉक अलोन. सो या सो मग जे काही गोष्टी करेल ते एकदम अशा काही गोष्टी ज्या गोष्टी नाही मी आई वडिलांसोबत केल्या ना कोणाच सोबत केल्या. सो अशा गोष्टी करेल काय म्हणेल की वेल लग्न करा अगोदर, मला काही गोष्टी तुमच्याबद्दल जाणून घ्यायच्या आहे. स्वाभाविक आहे तुम्हाला पण माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी. सो आपण याच्यासाठी आपण एक ट्रिप काढू. आपण 1 हफ्त्याची ट्रिप इथे चेन्नईला किंवा जे काही साऊथ मध्ये जे काही बीच आहे तिथे आपण जाऊ आणि 6 दिवस आपण एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करू. राईट. सो तुम्हाला यायचं आहे. दॅट्स इट. आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर यू अँड मी ऑल्सो, कारण आपण दोघं लग्न करत आहे. या दरम्यान तिला काहीच सांगायचं नाही का मी कोण आहे, माझे काय फिलिंग्स त्याच्याबद्दल वगैरे. ना ना ना. आणि हे त्वरित म्हणजे जशी मीटिंग झाली तशीच त्याच दिवशी संध्याकाळी ज्या होणाऱ्या बायको आहे तिला घेऊन आपल्याला जायचं आहे त्या बीचवर, कोणत्या साऊथ इंडियन बीच, तिथे थोडस फिरायला वगैरे. तर जसं आमचं बोलणं झालं तिचं समोर जर होकार असेल तर ओके. जर तिचेच काही प्रॉब्लेम्स असेल वगैरे का घरातून काही प्रेशर आहे किंवा तिला दुसरा मुलगा वगैरे आवडतो किंवा वगैरे, पण असं काही नसेलच ना, कारण मी ज्या स्टेजवर राहील त्या स्टेजवर आई वडील पण काही ना काही विचार करूनच ती मुलगी चॉईस करेलच. सो मला नाही वाटत का असे काही फॅक्टर्स वगैरे राहील. सो जशी आमच्या दोघांची मीटिंग झाली म्हणलं तुझं जमेल का. ओके ठीक आहे ठीक आहे. तर मग मी म्हणेल की खाली म्हणेल की माझ्या आई वडिलांना आणि तिच्या आई वडिलांना म्हणेल की बघा की आम्ही लग्न करताय आणि ऑफकोर्स आहे की आम्हाला लग्न अगोदर आम्हाला एक दुसऱ्याला भेटण्याचा आम्हाला मौका भेटायला हवा. सो बेसिकली मी आणि ज्या पर्सनचं नाव आहे ज्याचं लग्न करीन तिचं नाव श्रद्धा घेऊन घ्या त्याचं. तर श्रद्धा आणि आम्ही चाललो आहे चेन्नईला. 6 दिवसाची ट्रिप आहे. या 6 दिवसामध्ये आम्ही एकमेकाला जाणून घेईन कशाप्रमाणे काय आहे. एवढी हमी देतो की तुमच्या मुलीला कोणत्याही प्रकारचं असं काही होणार नाही, हानी वगैरे या किंवा तुम्हाला असं काही भीती वगैरे वाटण्याची काही गरज नाही. 6 दिवस आम्ही एकमेकाला जाणून घेऊ. बट याचा अर्थ हा नाही आहे की हे कन्फर्म आहे लग्न. राईट. कारण जेव्हा आम्ही दोघं हो नाही म्हणत
तोपर्यंत तुम्ही फर्दर प्रोसिजरकडे वळू नका, असं मला वाटते. सो लेट अस थिंक का आम्हा दोघांना सोबत राहायचं आहे का नाही. ओके, मी काफी क्लिअरली सांगेन त्यांना वाईट वाटलं चालेल, माझ्या आई वडिलांना पण वाईट वाटलं चालेल, बट राईट नाऊ आम्हाला या गोष्टी थोड्या कन्फर्म करायच्या. सो लेट मी, सो ठीक आहे, ओके. त्यांच्या होकार म्हणण्याला एक दुसरा काही ऑप्शन्स वगैरे राहणार नाही. सो मग मी त्या मुलीला घेऊन मी जाईल चेन्नईला. ओके, आणि मग तिला प्रश्न विचारेल का तुम्हाला लग्न माझ्यासोबत का करायचं आहे, तुला होणाऱ्या नवऱ्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या क्वालिटीज हव्या आहे, तुम्हाला तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही काय एक्सपेक्ट करता वगैरे वगैरे. ऑफकोर्स तिचे पण काही प्रश्न आहे जे मला विचारलं हवे की तुम्ही काय वगैरे, तुम्हाला कोणती बायको हवे किंवा काय कसं आहे वगैरे वगैरे. आम्ही डिस्कशन करू, गेले 3-4 दिवस आम्ही प्रॉपर डिस्कशन करू, खूप जाणून घेऊ एकमेकांबद्दल का कसं आहे, आम्ही फेमिलियर होत आहे का नाही वगैरे. जेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे, आमची ट्युनिंग वगैरे जमून राहिले वगैरे आमचं वगैरे, सो मला तिला एक प्रकारे काही हार्ड क्वेश्चन्स विचारावं लागेल माझ्या फ्युचरच्या हेतूनुसार आणि तिच्या फ्युचरच्या हेतूनुसार. कोणत्या? तर त्याच्यामध्ये त्या 4 दिवस झाल्यानंतर शेवटल्या 2 दिवसामध्ये मला सांगावं लागेल की अग्रीमेंट बद्दल. मी एक अग्रीमेंट साईन केला आहे. ऑफकोर्स एक वाईट गोष्ट आहे अग्रीमेंट, लग्न अगोदर कोणी अग्रीमेंट साईन करत नाही, बट ऍक्च्युली मला साईन करून घ्यावं लागेल, तेही माझ्या होणाऱ्या बायकोसोबत, की समोर जाऊन जर आपली सिच्युएशन वगैरे काही खराब होत आहे त्यावेळेस आपल्या कामावर, आपल्या होणाऱ्या म्हणजे काही आपल्या कामावर याचा प्रभाव नाही पडला पाहिजे, या गोष्टीसाठी आपण कशाप्रमाणे प्रिकॉशन घेऊ शकतो. सो या गोष्टीसाठी मी एक अग्रीमेंट तिच्या समोर एक प्रस्ताव करेल. काही अग्रीमेंट आहे, ऑफकोर्स म्हणजे तिला चॉईस राहील का तू केव्हाही सोडून जाऊ शकते. म्हणजे जर तिला असं वाटत आहे की हे अग्रीमेंट खूप बकवास आहे, प्रेमाच्या भाषेमध्ये अग्रीमेंटचे डॉक्युमेंट्स काय करेल, तर तिला असं वाटत असेल, आणि वाटणारच या, आणि हे वाईट गोष्ट पण आहे. मित्रामध्ये कुठे ऑफिशियल डॉक्युमेंट नसतात, आणि ते नसायला पण हवे, कारण जर त्याच्यामध्ये ऑफिशियल डॉक्युमेंट्स आले तर मग त्याच्यामध्ये मित्र नाही बनत ते. माझे वडील आणि मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे यांचं ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहे, बट माझे वडील आहे, माझे वडील माझे मित्र नाही बनणार. ते एक बॉन्ड होऊन जातो, तो वेगळाच बॉन्ड होऊन जातो. वडिलांचं नातं ते वेगळ्यांचं नातं, मित्राचं नातं ते वेगळं मित्राचं नातं. मित्राचं नातं म्हणजे जस्ट लाईक आपले लवड्याच्या बाला मादर शोध मित्राला देतो आपण शिवा, वडिलांना देतो का शिवाया? नाही देत ना. दॅट्स इट. सो माझ्या फ्युचरच्या हेतूनुसार मी काही तिच्यासमोर अग्रीमेंट साईन ठेवेल का, हे काही अग्रीमेंट्स आहे. सो या अग्रीमेंट्स तुला साईन करावं लागेल. त्या अग्रीमेंट्स मधल्या मी तिला प्रत्येक पॅरामीटर्स बद्दल समजून सांगेल का व्हॉट एक्झॅक्टली पॅरामीटर्स काय आहे, कसं आहे, फ्युचरमध्ये काय होईल, कशाप्रमाणे होईल वगैरे वगैरे. डॉक्टर याच्यासाठी ठेवलंय मी, चॉईस केला आहे की त्या अग्रीमेंट्स मध्ये हे पण आहे की तिला लग्न झाल्यानंतरही काम करायचं आहे. या पैशासाठी तर बिलकुलच नाही, बट तिला तिच्या फील्डमध्ये डॉक्टरिंग करत राहिलं पाहिजे. कारण आय लाईक टू बी डॉक्टर. मला खरंच वाटते की माझी होणारी बायको एक प्रकारे डॉक्टर झाला हवी. सो मी नेहमी वाटेल की तुझं जे प्रोफेशन आहे ते तू लग्नानंतरही सोडायला नाही पाहिजे. हे अग्रीमेंटचं पहिलं आहे वाक्य. या
समजा जर तू लग्नानंतर तू तू प्रोफेशन सोडून राहिली आहे, तर मग मी सरळ म्हणेल का ते अग्रीमेंट तिथेच लॅप्स होत आहे. या. आणि मग अग्रीमेंट ते लॅप्स होत आहे, त्या अग्रीमेंट नुसार तुला म्हणजे समज जर अग्रीमेंट मध्ये लिहून आहे का तुला लग्नानंतर जॉब करायचा आहे म्हणजे करायचा आहे, तर तू जॉब करत नाही आहे तर प्रॉब्लेम येऊ शकते समोरचा. सो बेसिकली या साऱ्या गोष्टीच आहे. त्याच्यामध्ये खूप सारे इन्क्लूड राहील की कशाप्रमाणे वगैरे. म्हणजे तू माझ्या एक प्रकारे खूप मोठ्या प्रॉपर्टीवर आहे, तर तुला कोणती प्रॉपर्टी भेटेल, कसं पैसा कुठून भेटेल, कसा भेटेल, कशाप्रमाणे भेटेल, का भेटेल वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्टी त्या अग्रीमेंट्स मध्ये इन्क्लूड केल्या जाईल. आणि हे तिला मी खूप चांगल्याने समजून सांगेल. आणि तो शेवटला दिवस तिचा डिसिजन आणि माझं डिसिजन. अग्रीमेंट मी बनवली आहे तर ऑफकोर्स माझी साईन तर राहीनाच, बट या अग्रीमेंट्स मध्ये तिचे पण पॉइंट्स राहीन. तर जर तिला असं वाटत आहे की हे अग्रीमेंट्स माझ्याकडून नाही, तिच्याकडून पण काही ना काही अग्रीमेंट्स असायला हवे, तू फर्दर प्रोसिजर करू शकते. यू कॅन हँड ओव्हर, किंवा मी तुला एक लॉयर अटेंड करून देतो. तो लॉयर तुला अग्रीमेंट्स बनवून देईल. तू त्याचे पॅरामीटर्स वगैरे सिलेक्ट कर का तुला कोणकोणते पॅरामीटर्स वगैरे हवे होणाऱ्या नवऱ्यामध्ये, आणि देन ती अग्रीमेंट मला दाखव. जर मला असं वाटत असेल का ते माझ्या फेमिलियर आहे तर मी साईन करेल वगैरे वगैरे. खूप साऱ्या गोष्टी ऑप्शन्स मध्ये राहील वगैरे. म्हणजे होणारा मुलगा कसा राहील, कस्टडी कोणाला भेटेल, कशाप्रमाणे आपण त्याचा उद्धार करू, राईट. सो ऑल दीज थिंग्स वगैरे. सो मी तिच्यासमोर ते अग्रीमेंट साईन ठेवेल, आणि शनिवारी त्या दरम्यान मी तिला माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल नाही सांगणार. या 6 दिवसामध्ये मी तिला माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल सांगणार का मी आर्टिफॅक्ट रोज रेकॉर्ड करतो बा या, आणि त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स वगैरे रेकॉर्ड करतो, बट तिला ऐकवायला देणार नाही. जेव्हा तिने अग्रीमेंट साईन केली का हो या दॅट इज ओके, मग एक प्रकारे अजीबचा रिलेशन तयार होऊन जातो. तिला वाटत असेल की काय आहे, लग्न करत आहे का कुठे मोठ्या कंपनीमध्ये जॉब साठी गेली आहे, जॉब भेटली आहे, तिला असं वाटत असेल. सो या मग त्याच्यानंतर मग ती अग्रीमेंट साईन झाली का नंतर मग मी तिला बोलले की हे अग्रीमेंट्स एक प्रकारे आपल्या फ्युचरला शेप देण्याचा प्रयत्न करेल. समज जर आपण बिघडवण्याचा प्रयत्न होत असेल आपल्या या रिलेशनशिप मध्ये, तर हे अग्रीमेंट त्याला स्टेबल करेल, जेणेकरून आपल्या दोघांना पण या दोघांचा प्रॉब्लेम येणार नाही. ऑफकोर्स हे अग्रीमेंट तू कधी एक्सेप्ट केलं नसेल, बट माइट बी शायद मला असं वाटतं की माझ्या लाईफसाठी आणि तुझ्या लाईफसाठी पण ते इम्पॉर्टंट आहे. तुला बिलकुल असं ऍक्सेप्ट नसेलच, आणि मला पण वाटते की तुझा जो होणारा नवरा आहे तो तुझ्याकडून कधी अग्रीमेंट साईन करून घेईल असं मला बिलकुल पण वाटत नाही. दॅट इज रिअली बॅड थिंग. आपण कोणत्या रिलेशनशिप मध्ये जाण्यासाठी कुठून अग्रीमेंट घेत नाही, आपण मित्र बनण्यासाठी आपण अग्रीमेंट घेत नाही, बट याच्यामध्ये आपण अग्रीमेंट घेऊन राहिलो, एक प्रकारे अविश्वास मी दाखवून राहिलो. तर असं काही नाही, जे आहे ते सगळं समोर आहे. कशाप्रमाणे आपण समोर जाऊन गोष्टी टॅकल करू वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी मी आतापर्यंत 6 दिवसामध्ये तुला जे सांगितलंय माझ्याबद्दल, तू माझ्याबद्दल गोष्टी ऐकल्या, मी तुझ्याबद्दल गोष्टी ऐकल्या आहे. आणि हे अग्रीमेंट्स, आणि समोर जाऊन पण तू आर्टिफॅक्ट एपिसोड सोबत रूबरू होणार की हे आर्टिफॅक्ट एपिसोड काय आहे आणि माझ्या मनात असं का होतं वगैरे, व्हाय आय डुईंग दिस वगैरे वगैरे, हे तुला मी सांगितलं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पण तुला माहित पडून जाईलच.
सो या साऱ्या गोष्टी फ्युचरला सिक्युअर करण्यासाठी मी आतापासूनच प्रिपेअर राहील. तर आमची अशी बोलणं वगैरे होईल आणि देन तिने अग्रीमेंट वगैरे साईन केल्यावर मग दॅट इज ओके. का जर तिला असं वाटत आहे की मला पुन्हा वेळ हवा आहे वगैरे वगैरे, सो या डेफिनेटली या गोष्टीसाठी तू हे, आणि फर्स्ट थिंग फर्स्ट की ह्या अग्रीमेंट्स बद्दल तुला कोणालाच सांगायचं नाही, तुझ्या आई वडिलांना किंवा कोणालाच सांगायचं नाही. तुला जेव्हाही वाटलं का मला प्रॉब्लेम आलाय किंवा मला सिच्युएशन कळून न राहिली, ऑफकोर्स टॉक टू मी. किंवा समजा तुला असं खरंच वाटत आहे का तुला अनफेअर वाटत आहे, तर आय विल हँड ओव्हर अ लॉयर टू यू. जो तुझ्याकडून राहील, जो तुझी बाजू प्रॉपरली मांडण्याचा प्रयत्न करेल. जर असं वाटत असेल तर मी एक ऑफिशियल एक लॉयर घेतो, तुला वाटेल तो लॉयर, तुम्ही बोला लॉयर सोबत कशाप्रमाणे हे अग्रीमेंट्स घेऊन हे अग्रीमेंट्स खरंच कॅपेबल आहे का वगैरे वगैरे. आणि तुम्ही पण एक अग्रीमेंट्स वगैरे बनवा, समजा असं होत असेल वाटत असेल तर, आणि देन तुम्ही अग्रीमेंट फाईल करू शकता, जेणेकरून मी पण त्याच्यावर साईन करेल. का आम्ही दोघे जण एकमेकांसोबत एक प्रकारे अग्रीमेंट साईन करून आपण लग्न करत आहे. सो अशा प्रमाणे होईल ते. सो दॅट्स अ रिअली गुड थिंग असं मला वाटतंय. तर मग ते समोरचा प्रश्न आहे, जर तिला होकार असेल ती अग्रीमेंट साईन करेल. जर तिला असं वाटत असेल की हे काही खरं नाही आहे, म्हणजे सौरभ बोथरे दिसतो तेवढा चांगला नाही आहे, खूप अग्रीमेंट साईन करून लग्न करत आहे, हे काही चांगली गोष्ट नाही आहे ऑफकोर्स. सो ती लग्न कॅन्सल, ती म्हणेल की नाही माझं नाही जमणार अग्रीमेंट्स वगैरे, सो आय नीड टू क्लोज. सो हा ठीक आहे, दॅट्स इट. मग काय मग वाटेल की चला ठीक आहे, लग्न नाही तर नाही, मग मी तिला तिच्या घरी प्रॉपरली ड्रॉप करून देईल आणि देन तिथेच कहाणी क्विट होऊन जाईल. या वडिलांना दुसरी मुलगी शोधायला. बट का या गोष्टीमध्ये, म्हणजे का या अग्रीमेंट्स खरंच एक प्रकारे आपल्याला चांगली पार्टनर शोधून भेटेल? डू यू रिअली थिंक दॅट? आय डोंट नो डूड, मला खरंच काहीच माहित नाही हे अग्रीमेंट्स कुठपर्यंत हेल्पफुल पडू शकेल. कारण समजा जर मी अग्रीमेंट्स देत आहे तर ऑफकोर्स ती पण एक प्रकारे काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स वगैरे मागेल माझ्याकडून, का या ठीक आहे तू अग्रीमेंट माझ्याकडून साईन घेऊन राहिला तर व्हॉट अबाउट मी, राईट? काही गॅरंटी देऊ शकत नाही. सो आय डोंट नो की हे काय आहे आणि कसं होईल वगैरे. माइट बी अग्रीमेंट्स इज लाईक अ रिअली बिग थिंग्स. मला असं वाटेल की तिच्या समोर एक प्रकारे विश्वास ठेवावा लागेल. विश्वास म्हणजे एक विश्वासाची कडी. मला तुझ्याकडून प्रेम नाही, पण एक विश्वास हवा. दॅट्स थिंग. सो दिस इज इट. आज किती बडबड केली मी, इट्स लाईक 28 मिनिट्स, अर्धा घंटा खूप बडबड केली वगैरे वगैरे. हे आपल्याच फ्युचर लाईफ पार्टनर कसं का होईल वगैरे वगैरे. मला वाटलं की हा टॉपिक आपण थोडा डिस्कस करावं. सो आय डिस्कस अबाउट दॅट. आय एम रिअली टायर्ड, टू मच टॉक, आणि मला बहुत जास्त झोप लागली आहे. सो आय नीड अ स्लीप. प्लॅन बनला होता की विशालकडे जाऊन पिक्चर पाहायचा, बट आय एम रिअली एक्झॉस्टेड. सो यस. अँड आज काही खास नाही, आज सॅटरडे होता. आज सकाळी उठलो मी, कॉलेजमध्ये गेलो डॉक्युमेंटसाठी. ते म्हणाले की तुला काही ते एक प्रकारे नाही का प्रोसिजर असते, सगळे कोणाकडून पैसे वगैरे वाचले आहे काय वगैरे, फी स्ट्रक्चर वगैरे काही रिकामी बाकी आहे का नाही.
त्याला काही कोणतरी शब्द होता ते TS TRS वगैरे असं काहीतरी. सो ते सबमिट करून त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट्स वगैरे बनतात. त्या गोष्टीसाठी मला वर्किंग डेच्या वेळी एक दिवशी मला सुट्टी काढून यावं लागेल कॉलेजमध्ये, आणि देन तेव्हा मला हे करावं लागेल. अदर दॅन दॅट मी बँकेमध्ये पण गेलो, बँकेतलं पूर्ण काम केलं. मी माझ्या मोबाईल अकाउंट लिंक केलं, ATM कार्ड सुरू केलं. ATM कार्ड 2 दिवसांनी सुरू होऊन जाईल ते ATM कार्ड. आणि बस, दॅट्स इट. बाकी का एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. This is so this and this is the Maya Artifact episode number 1227. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.